नमस्कार. तर आजचा जो माझा टॉक आहे पूर्णपणे मराठीमध्ये असणार आहे आणि तो खास करून त्यांच्यासाठी बनवलेला आहे जे बिगिनर्स आहेत, जे फर्स्ट टाइम वर्क कॅम्प अटेंड करतायत आणि ज्यांनी मागचे 1-2 वर्क कॅम्प अटेंड केलेले आहेत. तर यामध्ये मी पूर्ण कव्हर करणार आहे, ते तुम्हाला आता दाखवेलच. तर माझा टॉपिक आहे वर्क कॅम्पचा पूर्ण फायदा कसा घ्यावा, मेकिंग द मोस्ट ऑफ वर्क कॅम्प्स. तर माझं नाव आहे अरविंद बारसकर. मी मुंबईवर आहे, को फाउंडर ऑफ वर्जन नेक्स्ट टेक्नॉलॉजीज आणि मॅड पप्पू, या दोन्ही माझ्या कंपनीज आहेत. तर मी आज कव्हर करणार आहे तुम्हाला वर्क कॅम्पचा फायदा कसा घ्यायचा आहे. ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल वर्क कॅम्प म्हणजे काय, कोणाला माहीत आहे ते वर्क कॅम्प म्हणजे काय असतं? ठीक आहे. तर मी राहतो वर्क कॅम्प हे एक ॲन्युअल कॉन्फरन्स आहे, जे कॉन्फरन्स वर्डप्रेस कम्युनिटीची मुलं किंवा त्यातले जे लोक आहेत ते एकत्र येऊन हे एक वर्क कॅम्प इव्हेंट करतात, ज्याच्यामध्ये डेव्हलपर्स, डिझायनर्स आणि जे एंटरप्रेन्युअर्स आहेत ज्यांना वर्डप्रेस आवडतं ते लोक एकत्र येतात आणि त्यांची कम्युनिटी हा एक वर्क कॅम्प इव्हेंट करतो. जसं हे कोल्हापूरमध्ये होतं, ह्याला वर्क कॅम्प म्हणतात. तर वर्क कॅम्पमध्ये येण्याच्या आधी तुमचे गोल्स तुम्हाला सेट करायचे आहेत. तर तुमचे गोल्स काय असले पाहिजे, म्हणजे तुमचे गोल्स का सेट करावे सगळ्यात महत्त्वाचा हा प्रश्न आहे. सगळ्यात पहिला गोल सेट करण्याचं कारण हे, कारण हा जो वर्क कॅम्प आहे, हा जो कॉन्फरन्स आहे, हा फ्रीमध्ये नाही आहे. यामध्ये तुम्ही पे करून येत आहे, तुम्ही तिकीट परचेस करून घेतलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही इथे येऊन तुमची एनर्जी आणि तुमचा टाईम देणार आहात. तर हे जे आहे तिन्ही गोष्टी हे वेस्ट नाही झाले पाहिजे, म्हणून तुम्हाला इथे येण्याच्या आधी गोल सेट करायचा आहे. तर गोल्स कोणत्या प्रकारचे असले पाहिजे? पहिली गोष्ट, नवीन काहीतरी वर्डप्रेसबद्दल नवीन शिकण्यासाठी. जे वर्डप्रेसमध्ये इथे तुम्हाला खूप सारे स्पीकर्स भेटतील जे वेगवेगळ्या टॉपिकवर बोलणार, त्याच्यामधून तुम्ही नवीन काहीतरी शिकू शकता. त्याच्यानंतर नेटवर्किंग करणं. इथे खूप सारे एंटरप्रेन्युअर्स येतात, ओनर्स येतात किंवा अटेंडीज येतात, लाईक डेव्हलपर्स येतात, डिझायनर्स येतात. तर तुम्ही त्यांच्याबरोबर नेटवर्किंग करून त्यांना भेटून त्यांच्याकडून नवीन काहीतरी शिकू शकता, तुमचं नेटवर्क बनवू शकता. त्याच्यानंतर खूप सारे स्पॉन्सर्स येतात, त्यांचे प्रोडक्ट्स काय आहेत, त्यांचे प्रोडक्ट्स तुम्ही कसे युटिलाइज करू शकता, तुमच्या करिअरमध्ये त्यांचा कसा उपयोग करू शकता, हे तुम्ही गोल सेट करून येऊ शकता. त्याच्यानंतर सेशन्स आणि वर्कशॉपमध्ये सहभागी होणे हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. सगळ्यात पहिला तुम्हाला काय करायचं आहे, रिव्ह्यू शेड्यूल करायचा आहे. जे हे वर्क कॅम्प असतं याचं शेड्यूल तुमचं 10 दिवसाआधीच लॉन्च होतं वेबसाईटवर. तर तुम्हाला तो शेड्यूल जो आहे तो थोरली चेक करायचं आहे की या शेड्यूलपैकी कोणते कोणते टॉपिक महत्त्वाचे आहेत आणि तुमच्या कामाचे कोणते कोणते आहेत हे तुम्हाला आधी सेट करायचं आहे. कारण हे जे वर्क कॅम्प्समध्ये 2-2, 3-3 ट्रॅक्समध्ये सेशन्स चालतात. तर तुम्ही ॲट अ टाइम तिन्ही ट्रॅक्स अटेंड करू शकत नाही. पण त्याच्यामधून तुम्ही सेट करू शकता की मला कोणत्या ट्रॅकमध्ये जायचं आणि कोणत्या ट्रॅकमधून मी नॉलेज गेन करू शकतो. त्यासाठी तुम्हाला वेळापत्रक आढावा घ्यायचा आहे, म्हणजे रिव्ह्यू शेड्यूल करायचं आहे. त्याच्यानंतर त्या सेशन्समध्ये तुम्हाला तुमचं ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन द्यायचं आहे. लाईक सेशनमध्ये जाऊन बसायचं आहे आणि फक्त ऐकायचं निघायचं नाही. तुम्ही स्पीकरबरोबर इंटरॅक्ट करा, त्याच्याबरोबर कनेक्टेड राहा, म्हणजे तो काय बोलतो ते ऐका आणि तुम्हाला जर प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारा. त्यासाठी तुम्हाला ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन द्यायचं आहे. त्याच्यानंतर नेटवर्किंग ऑपॉर्च्युनिटीज. तर नेटवर्किंग ऑपॉर्च्युनिटीजमध्ये काय असतं, आज मी जर इथे उभा आहे आणि माझे वर्क कॅम्पमध्ये खूप सारे कॉन्टॅक्ट झालेले आहेत, ते फक्त नेटवर्किंगमुळे. तर तुम्हाला इथे नेटवर्किंग करायचं आहे, फक्त येऊन वर्क कॅम्प अटेंड करून सेशन्स अटेंड करून निघून नाही जायचं आहे. कारण नेटवर्किंग हा तुमचा मेन गोल असणार आहे इथे. कारण इथे तुम्ही जितकी नेटवर्किंग कराल आणि जितक्या लोकांना भेटाल ते कॉन्टॅक्ट तुम्हाला भविष्यात कामाला येणार आहेत. तर माझे इथे खूप सारे मित्र बसलेत जे माझे वर्क कॅम्पमध्येच झालेले आहेत मित्र, आणि त्यांच्या थ्रू मी खूप साऱ्या गोष्टी कमवल्या पण आहेत आणि शिकलेलो आहे. त्यासाठी तुम्हाला नेटवर्किंगचं महत्त्व जाणून घेणं गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला 2-3 टिप्स देईल नेटवर्किंगचे, तुम्ही कसं उपयोग करू शकता. फर्स्ट ऑफ ऑल, तुम्ही इथे येत आहे तर जसं मी झालो, विशाल मुकादम आहेत, अमित सिंग सर आहेत, असे खूप जण आहेत. तर असे काही जे जुने प्लेयर्स आहेत या वर्क कॅम्पमध्ये येतात आणि काही ओनर्स आहेत, एंटरप्रेन्युअर्स आहेत, त्याला तुम्ही जाऊन भेटा, त्यांच्याशी बोला, तुमच्याबद्दल सांगा आणि त्यांच्याकडून तुम्ही नॉलेज शेअर करा. तुमचे नॉलेज शेअर करा, त्यांच्याकडून काय नॉलेज घ्यायचं गेन करायचं असेल तुम्ही ते घ्या आणि त्यांच्याबरोबर तुम्ही कॉन्टॅक्ट शेअर करून घ्या. म्हणजे तुम्हाला कसं नंतर भविष्यात समजा एक एंटरप्रेन्युअर असेल आणि तुमचं कॉलेज संपल्यावर तुम्हाला जॉब पण हवा असेल, तुम्ही त्यांच्यावर कनेक्टेड राहून इंटर्नशिप घेऊ शकता, जॉब घेऊ शकता. हा एक तुम्हाला नेटवर्किंगचा फायदा होऊ शकतो. त्याच्यानंतर कम्युनिटीसाठी तुम्ही योगदान द्या, म्हणजे कॉन्ट्रीब्युटिंग टू द कम्युनिटी. फक्त वर्क कॅम्पला येऊन वर्क कॅम्प अटेंड करणं तेवढंच काम संपत नाही.
तुम्ही कम्युनिटीमध्ये पार्टिसिपेट पण करू शकता. आज इथे खूप सारे व्हॉलेंटियर्स आहेत ज्यांनी व्हॉलेंटिअरिंगसाठी म्हणजे स्वतः येऊन कॉलेजचे स्टुडंट्स आहेत ते लोक येऊन इथे काम करतात आणि त्यांच्यामुळे हा वर्ड कॅम्प सक्सेसफुल होतो. ऑर्गनायझर्स फक्त ऑर्गनायझर्स काम नाही करतो, व्हॉलेंटियर्स पण करतात. तर तुम्ही स्वतः सुद्धा कम्युनिटीचा पार्ट होऊ शकता ॲज अ व्हॉलेंटियर बनून. त्याच्यानंतर तुम्ही कॉन्ट्रीब्युशन करू शकता. तर कॉन्ट्रीब्युशन तुम्ही कसं करू शकता, वर्डप्रेस ऑर्गवर जाऊन स्वतःचे तुम्ही प्लगइन्स बनवू शकता. कोरमध्ये जाऊन तुम्ही सबमिट करू शकता तुमचे जे पण काम केलेले असतील ते सर्व. त्याच्यानंतर तुम्ही मीटअप्स ऑर्गनाईज करू शकता, मीटअप्सला जाऊ शकता. जसं तुमचं आता वर्डप्रेस कोल्हापूर कम्युनिटी आहे त्याचं मीटअप ग्रुप असणार, ते तुम्ही जॉईन करू शकता आणि त्याचे जे मीटअप्स होतात ते मीटअप्स तुम्ही अटेंड करू शकता आणि त्या मीटअप्समध्ये तुम्हाला खूप काही शिकण्यासारखं भेटू शकतं. मग त्यासाठी मीटअप्स अटेंड करा. मीटअप्समध्ये तुम्हाला खूप लोक पण भेटतील ज्यांच्यावर तुम्ही नेटवर्किंग करू शकता. म्हणजे मीटअप एक प्रकारे तुम्ही समजू शकता की स्मॉल वर्क कॅम्प जे 1-2 तासाचं होतं, ज्याच्यामध्ये एक सेशन्स असतात आणि त्याच्यामध्ये एक स्पीकर सिलेक्ट केला जातो आणि तो तुम्हाला त्याच्याबद्दल नॉलेज देतो. मग तिथेही तुम्ही जाऊ शकता, ती गरज नाही. कारण हे वर्ड कॅम्प जे आहे वर्षातून एकदाच होतं आणि मीटअप्स हे तुम्ही महिन्याला 1-2 असे होतच असतात. ते तुमच्या कम्युनिटीवरती असतात, तर ते मीटअप्स तुम्ही अटेंड करा. त्याच्यानंतर पोस्ट वर्ड कॅम्प फॉलोअप. जसं तुम्ही आता पूर्ण याच्यामध्ये वर्ड कॅम्प पूर्ण दिवस अटेंड केलात, त्याच्यामध्ये तुम्ही काय केलात, नेटवर्किंग केलात, तुम्ही स्पीकर्स सेशन्स अटेंड केलात, तर त्याच्यानंतर तुम्ही त्या लोकांबरोबर वर्ड कॅम्प नंतरही कनेक्टेड राहा. म्हणजे त्यांच्याबरोबर तुम्ही असं नाही की वर्ड कॅम्पमध्ये भेटलं आणि माझं काम संपलं असं नाही. त्याच्यानंतरही तुम्ही त्यांच्याबरोबर लिंक्डइनवर कनेक्टेड राहा, सोशल मीडियावरती कनेक्टेड राहा. ते काय शेअर करतायत, त्यांचा एक्सपिरियन्स ते त्याच्यावर टाकत असतात, पोस्ट करत असतात, त्याला पहा आणि जर तुम्हाला गरज पडली त्यांच्याकडून तुम्ही हेल्प घ्या. हे करू शकता तुम्ही पोस्ट वर्ड कॅम्पमध्ये. त्याच्यानंतर शेअर एक्सपिरियन्स. आता तुम्ही इथे आलात तर हा एक्सपिरियन्स तुम्ही तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर करा, कारण ही कम्युनिटी आणखी लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. जसं तुम्हाला याच्या आधी माहीत नव्हतं की वर्ड कॅम्प वर्डप्रेस काय असतं, तर तसं त्या प्रकारे तुम्ही आणखीन 4 लोकांना सांगा की तुमचा एक्सपिरियन्स काय होता वर्ड कॅम्पमध्ये जाण्याचा आणि त्याच्याने तुम्हाला काय फायदा झाला तो तुम्ही एक्सपिरियन्स शेअर करा. तर शिकण्यासारखं महत्त्वाचं म्हणलं ते वर्ड कॅम्पमध्ये येऊन तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटतात. जसं मी तुम्हाला पहिल्यापासून सांगितलं, तुम्हाला सेशन्स अटेंड करून तुम्ही नॉलेज गेन करू शकता, खूप साऱ्या गोष्टी शिकू शकता. त्याच्यानंतर मीटअप्सला जाऊ शकता. मीटअप्समध्ये तुम्ही टॉपिक्स असतात पर्टिक्युलरली वर्डप्रेसला घेऊन किंवा प्लगइन्सला घेऊन, सिक्युरिटीला घेऊन, त्याच्याबद्दल तुम्ही शिकू शकता. त्याच्यानंतर तुम्ही नेटवर्किंग करू शकता. नेटवर्किंगमध्ये तुम्हाला चांगले कॉन्टॅक्ट्स भेटतील, जे कॉन्टॅक्ट्स तुम्हाला भविष्यात कामाला येतील. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये शिकण्यासारख्या आहेत. ठीक आहे, ओके, थँक्यू.